नागपुरातील भाजपचे नगरसेवक आजपासून मुंबईला जाणार आहेत। माझ्यासोबत गटनेते बाल्या बोरकर आहे। बाल्याभाऊ, कुठे कुठे चालले नगरसेवक, काय सांगणार? काहीतरी मीडियामध्ये कन्फ्युजन आहे। आम्ही 2 महिने अगोदरच आम्ही सर्व नगरसेवकाच्या मानधनमधून आम्ही एक 15,000 आणि 13,000 आणि 5,000 असे 18,000 अमाऊंट कापला होता। आणि आमचं प्लॅनिंग होतं की आम्ही पहिले अगोदर गोव्याला जाऊ, नंतर आम्ही माडगी प्रबोधनी जे आपला मुंबईला जे अभ्यासवर्ग आहे, सर्व नगरसेवकाचं म्हणणं होतं की आम्ही 2 दिवस आम्हाला रिलॅक्स करण्याकरता कुठेतरी घेऊन चला। आणि सगळ्या नगरसेवकाच्या मानधनमधून आम्ही ते पैसे कापून आम्ही ते पूर्ण तयारी केली आहे। आणि नंतर त्या मुंबई गोवा आणि गोव्यातून मग मुंबईला माडगी प्रबोधनीमध्ये अभ्यासवर्ग करून आम्ही नागपूरला परत येणार आहोत। आणि काही कन्फ्युजन पुऱ्या मीडियामध्ये चालू आहे की आम्ही तुम्ही किती नगरसेवक आज चाललेले आहेत? आम्ही 110 नगरसेवक आहोत आणि संघटनेतले महामंत्री वगैरे सगळे अध्यक्ष वगैरे सर्व लोक आहे आणि सर्व लोक ह्या अभ्यासवर्गात पुढे सामील होणार आहे। कसा कसा दौरा असणार आहे तुमचा? आज किती वाजता निघताय? कुठल्या गाडीने निघताय? आम्ही विदर्भाने निघतो आज 3:30 वाजता आणि विदर्भातून निघून आम्ही मुंबईला पोहोचून मुंबईवरून गोव्याला जाऊन गोव्यावरून मुंबई, मुंबईतून मुंबई टू अभ्यासवर्ग आणि अभ्यासवर्गामध्ये वापस येऊन आम्ही नागपूरला येणार आहोत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या नगरसेवकांची सहल असल्याची चर्चा आहे, काय सांगणार? नाही, हे साहजिकच नाही। तुम्हाला 2 महिन्या अगोदर हे प्लॅनिंग झालं होतं। 2 महिन्या अगोदर विधान परिषदच्या काही चुनावाची काही तयारी नव्हती। 2 महिन्या अगोदरच हे प्लॅनिंग झालं होतं आणि 2 महिन्या अगोदर तिकीट काढल्या होत्या। एवढ्या तिकीट कुठे भेटत नाही, एवढे प्लॅनिंग 2 महिन्या अगोदर झालं होतं आमच्या अभ्यासवर्ग आणि गोव्याच्या टूरचं। आता हे कन्फ्युजन काही लोक करत आहे, पण आमचं प्लॅनिंग आम्ही मानधन कापलं आहे नगरसेवकाच्या 2 महिन्या अगोदरच। किती हजार रुपये कापलेले आहे? एक 13,000 रुपये आणि 5,000 रुपये 18,000 रुपये मानधन आम्ही नगरसेवकाकडून कापला आहे। नक्कीच आज भाजपचे नगरसेवक मुंबई मार्गे गोव्याला निघत आहेत। गटनेते बाल्या बोरकर यांनी माहिती दिली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही सगळ्या नगरसेवकांकडनं 13,000 रुपये आणि 15,000 रुपये स्वखर्चाचा निधी जो आहे तो कापण्यात आलेला आहे, असंही बाल्या बोरकर यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।